आपण बघतोय राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचं ठरवलंय। राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढणार असल्याचं कळतंय। अध्यादेश काढल्यानंतर ओबीसींना काही ठिकाणी 27%, काही ठिकाणी 20%, तर काही ठिकाणी 4% असं आरक्षण मिळेल असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं। मात्र यावर राज्यातील ओबीसींचं नेमकं काय मत आहे यावर आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला पुण्याला जाऊया। अमोल धर्माधिकारी आपल्या बरोबर आहे। अमोल, अर्थातच ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच गंभीर होताना बघायला मिळतोय। एकीकडे जोपर्यंत राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही असं अगदी राज्य सरकार, विरोधी पक्ष सगळ्यांचं म्हणणं असलं तरी निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुका जाहीर केल्यानंतर आपण राजकारण चांगलंच ढवळून निघतं। ओबीसी समाजाचं आपण एक प्रकारे आंदोलन किंवा तीव्र भावना आपल्याला बघायला मिळतात। त्यातच आता राज्य सरकारने अध्यादेश काढणार हे स्पष्ट केल्यामुळे थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न ओबीसी समाजाला दिलेला आहे। पण यावर ओबीसी समाज समाधानी आहे का? काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? मनुष्य काल जरी राज्य सरकारने याबाबतचा वटहुकूम काढणार असल्याचं म्हटलेलं आहे, मात्र राजकीय जाणकार आणि ओबीसी समाजातील जे अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे फार काळ टिकणारं नाहीये। सुप्रीम कोर्टात याच्या विरोधात जर कोणी याचिका दाखल केली तर हा रद्द देखील होऊ शकतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा ओबीसी समाज हा संभ्रमावस्थेमध्ये आहे। राज्य सरकार ठोस निर्णय घेत नाहीये, विरोधी पक्ष कमी पडतात का, अशा प्रकारची विचारणा देखील ओबीसी समाजातील काही नागरिक करताना पाहायला मिळतात। पुण्यातील काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांना नेमकं या संपूर्ण निर्णयाविषयी काय वाटतं विचारूया। कसं बघताय कालच्या राज्य सरकारच्या निर्णयाकडे? एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की शासनाला किंवा या उद्धव सरकारला उशिराचं शानपण सुचलेलं आहे, परंतु कोर्टाने पहिल्यांदा जेव्हा आदेश दिला होता, जेव्हा ओबीसी आरक्षण रद्द केलं होतं, तेव्हाच यांनी का याच्यावर निर्णय घेतला नाही। आणि आता जेव्हा निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर केलेल्या असताना कोर्ट ऑफ कंटेम्प्ट दाखल होऊ शकतं। त्याच्यामुळं ओबीसींना जर आरक्षण द्यायचंच होतं तर महाविकास आघाडी सरकारने ज्यावेळी हायकोर्टाने आदेश दिला होता ओबीसी आरक्षण रद्द करण्याच्या संदर्भातला, त्यावेळी त्यांनी का निर्णय घेतला, याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी किंवा उद्धव सरकारच्या मनामध्ये ओबीसींच्या बद्दल पाप आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर समजा ओबीसींचं आरक्षण सुद्धा तुम्ही आता कमी करताय, म्हणजे 27% होतं, तुम्ही 10% आणखी कमी करताय, त्याच्यानंतर 50%चा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे। मग यांना आत्ता अधिकार आहे का हा करायचा? वटहुकूम काढायचा अधिकार आत्ता आहे का? काढला जाऊ शकतो का? ते आरक्षण टिकेल का? मग याच्या संदर्भामध्ये उद्धव सरकारने खऱ्या अर्थानं आत्ता आपलं म्हणणं मांडलं पाहिजे। ओबीसींच्या पाठीत खूप खंजीर खुपसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। ज्या पद्धतीने यांनी निवडणुका जिंकल्या भारतीय जनता पार्टीवर युती करून आणि नंतर मग हे महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले, त्याच पद्धतीने आत्ता यांनी ओबीसींच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे। ओबीसींच्या बाबतीमध्ये यांच्या मनामध्ये पाप आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाहीये। ज्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एम्पिरिकल डाटा मागवला होता, त्याचा फॉलोअप या सरकारने का नाही केला? माझं स्पष्ट म्हणणं आहे, यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही एम्पिरिकल डाटा जर मागवला असता त्याच काळामध्ये, आता 5-6 महिन्याचा कालावधी गेलेला आहे, तर मग आरक्षण ओबीसींना मिळालं असतं। याचा अर्थ असा आहे मिळालं असतं। तुम्हाला काय वाटतं, तुम्ही समाधानी आहात का कालच्या निर्णयावर? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ओबीसी समाजाचं आरक्षण हे राजकीय आणि राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं गेलेलं आहे। त्याच्यामध्ये जितकं हे सरकार दोषी आहे तितकंच मागचंही सरकार दोषी आहे। आम्हाला कोणाला इथं कोण दोषी आहे ह्याच्यापेक्षा आमचं ओबीसी समाजाचं जे आरक्षण गेले याची आम्हाला सगळ्यात जास्त काळजी आहे। आणि जर सरकार अध्यादेश काढणार असेल तर मला वाटतं हे काहीतरी जुगाड करून आरक्षण टिकवण्याचा प्रयत्न आहे। हा काही शाश्वत प्रयत्न होऊ शकत नाही। शाश्वत प्रयत्न हाच आहे की जो सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं जी ट्रिपल टेस्ट आहे की तुम्ही कमिटी बनवा, प्रोपोर्शनेट बॅकवर्डनेस ठरवा आणि ते 50%च्या आत बसवा, ही ट्रिपल टेस्ट जोपर्यंत सरकार करत नाही तोपर्यंत कुठलाही जुगाड योजना ही चालणार नाही। हे शाश्वत आरक्षण होऊ शकत नाही। अध्यादेश जर काढायचा असेल तर मुळात हा आधीच काढायला पाहिजे होता। एकदा इलेक्शनचं नोटिफिकेशन निघून मग अध्यादेश काढून काय फायदा? आणि अध्यादेश काढायची आत्ता फक्त भाषा केलेली, अजून अध्यादेश आलेला नाही। त्यामुळे जेव्हा अध्यादेश येईल त्याचं शब्दांकन बघून त्याच्यावर काही जे काही ठरवायचं तोपर्यंत त्याच्यानंतर आपण त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ। पण तोपर्यंत एक लक्षात घ्या की जरी सरकारने अध्यादेश काढला तरीही काही लोक ज्यांना ओबीसीना आरक्षण भेटल्यामुळे पोटचूळ उठले ते काही शांत बसणार नाहीत। ज्या टोळीनी हे आरक्षण ओबीसींचं घालवलं किंवा त्याच्यात ते समाधानी आहेत
ती टोळी काही शांत बसणार नाही. इथं अध्यादेश निघाला नाही, पण अध्यादेशाला चॅलेंज करायची तयारी सुरू झालेली आहे लोकांची, त्या संघटनांची. तर एक लक्षात ठेवा, अध्यादेश जरी काढला तरी तो कायद्याच्या कसोटीत टिकवण्याची ही जबाबदारी ही या सरकारची असणार आहे. त्यामुळे नुसता अध्यादेश काढून चालणार नाही, तर कायद्याच्या कसोटीत तो टिकवला पाहिजे. पण तरीही मी सांगतो की अध्यादेश काढा, नाही तर आता काही तुम्ही चेंजेस करा कायद्यामध्ये, हे शाश्वत आरक्षण नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितलेली ट्रिपल टेस्टची पूर्ण पूर्तता हे सरकार करत नाही, तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण हे शाश्वत होणार नाही. ओके, नक्कीच एकदम प्रखर भूमिका त्यांनी मांडलेली आहे. तुम्ही कसं बघताय, खरंच ओबीसी समाजाप्रती राज्य सरकार समाधानी आहे किंवा सकारात्मक आहे असं वाटतं? नाही, राज्य सरकार तर ते दाखवते समाधानी आहे किंवा राज्य सरकारने समाधानी असायची गरजच नाही आहे. समाधानी हा ओबीसी समाज असला पाहिजे. पण एकंदरीत ही केस ज्यावेळेस नागपूर खंडपीठामध्ये होती त्यावेळेस बाजू नीट मांडली नाही, त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्यावेळेस बाजू व्यवस्थित मांडली नाही, त्यावेळेस वकील व्यवस्थित दिले नाही, रिव्ह्यू पिटिशन झाली ती फेटाळली. आता वराती मागून घोडे, आता अध्यादेश काढतात. ते मुळात अध्यादेश काढून हे करणार काय आहेत, तर जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे कायदे आहेत, म्हणजे जिल्हा परिषद ॲक्ट असेल, म्युन्सिपल ॲक्ट असेल किंवा पंचायत समितीचा ॲक्ट असेल, त्याच्यामध्ये 50% मर्यादा. अहो, त्या ट्रिपल टेस्टमध्ये सांगितलं आहे, कृष्णमूर्तीमध्ये सांगितलं आहे, विकास गवळीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ट्रिपल टेस्ट करा आणि मग ते प्रमाण ठरवा. आता तुम्ही परत तीच चूक करायला चाललेत. म्हणजे हे पूर्णपणे ओबीसींच्या तोंडाला पानं पुसण्याची हे आहे. आणि जी काय आता ओबीसींचा जो रोष होतोय तो रोष कुठेतरी शमवायचा. माझं असं म्हणणं आहे की 2014ला ESBC ॲक्ट आला होता, ज्यावेळेस राणे समितीचा रिपोर्ट होता त्यावेळेस कोर्टाने असंच म्हणलेलं आहे की तुम्ही कोणत्याही वैधानिक आयोगाचा अहवाल, तसंच आता जर त्या निरगुडे कमिशनचा अहवाल यायच्या आधीच तुम्ही असा अध्यादेश आणला आणि तिथं क्वांटम ठरवला, तर तो कोर्टामध्ये टिकणार आहे का? बऱ्याच संघटनांनी काल सोशल मीडियावर चालू केले की आम्ही अध्यादेश चॅलेंज करणार म्हणून. मग तुम्हाला परत तेच करायचं का? म्हणजे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची तुम्हाला राख रांगोळी करायची आहे. आणि माझं एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदय बहुजन कल्याणचे, त्यांनी काल म्हणाले, सुरुवातीला खूप मोठमोठ्या सभामध्ये शिबिरं घेत होते, म्हणत होते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाशिवाय कुठल्या निवडणुका होऊन देणार नाही. आणि आता म्हणतात की तो विषय ग्रामविकासचा होता. आता मला त्यांना असं विचारणं आहे की हा अध्यादेश आल्यानंतर याची श्रेय पण तुम्ही घ्या, पण जबाबदारी तुम्ही घेणार आहात का हे सांगा. नाही तर परत ह्याच्यावरनं त्याच्यावर टाकलायचं. परत अध्यादेश जर कोर्टाने फेटाळला तर परत मग म्हणायचं की नाही ही जबाबदारी लॉ अँड ज्युडिशरीची होती. लॉ अँड ज्युडिशरीनी ओपिनियन दिलंय का, त्याची जबाबदारी कोण घेणार? मुख्यमंत्री घेणार का ओबीसी कल्याण मंत्री घेणार? हे अख्ख्या महाराष्ट्राला या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी सांगावं. नक्कीच अतिशय संक्षिप्तपणे यांनी सर्वांनी भूमिका मांडलेली आहे. जो अध्यादेश आता राज्य सरकार काढते याच्यामुळे आणखीन किचकट ही सगळी प्रक्रिया होईल आणि मग हा आरक्षणाचा तिढा आणखीन वाढेल असं वाटतंय तुम्हाला? नाही, 100% हा आरक्षणाचा तिढा वाढणार आहे. ज्या पद्धतीनं जर समजा आता काही लोकांनी सांगितलं, आता विधी सल्लागार त्यांनी सांगितलं की जर आता हा वटहुकूम निघाला, अध्यादेश निघाला की त्याला चॅलेंज करण्याचं काही नतभ्रष्ट लोक असतात, नतदृष्ट लोक असतात, ते करणार. ओबीसींच्या बद्दलचं आरक्षण जे आहे 350-400 जाती जवळ या ओबीसीमध्ये आहेत, भटकेविमुक्त जाती आहेत, 48 जाती आहेत. ह्या सगळ्या जातींवर अन्याय करण्याचं काम हे शासन करत आहे. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, वटहुकूम निघाल्याबरोबर काही लोक या ठिकाणी चॅलेंज करणार. बरं, मला सांगा की जर समजा यांच्या मनामध्ये आरक्षण द्यायचा विषय होताच, तर मग यांनी आधीच का नाही केलं? हायकोर्टाने आदेश पहिल्या वेळी दिला होता ना, मग त्याच्यावेळी त्यांनी का तयारी नाही केली? ह्याच्यामध्ये स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून छगनजी भुजबळ सारखे लोक नेते आहेत की त्यांनी मंडळ आयोगाच्या वेळी सुद्धा चांगली भूमिका घेतली होती. मग आत्ताच का नाही भूमिका घेतली? त्यांना फक्त त्यांचं लक्ष लागलं होतं की ईडीमधनं कसं बाहेर पडेल. मग पडलाय ना, तर मग आता निर्णय घ्या ना. बरं, निर्णय घेण्याची आता वेळ आलेली आहे, परंतु त्याची तयारी करा. ज्येष्ठ विधी सल्लागार आहेत त्यांचे तुम्ही सल्ले घ्या. अशा पद्धतीने जर समजा काय केलं तर मला वाटतं तुम्ही केंद्राचा का आधार घेत नाहीये. अहो, केंद्र सरकारचा पण तुम्ही आधार घेतला पाहिजे. 102 घटना दुरुस्ती आहे, त्याच्या बाबतीत निर्णय पाठापाठ घेतले पाहिजेत. म्हणून माझं म्हणणं स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीनं देवेंद्रजींनी ह्या निर्णय घेतला होता त्या पद्धतीने निर्णय घेण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. उद्धव ठाकरेंना फक्त एवढं शिवसेना भवन आणि घर एवढंच माहिती होतं आणि जाहीर सभा करणे. त्यांना प्रशासक माहिती होतं का? नाही. तर मग त्यांना हे सगळं माहिती असणारे आदरणीय शरदजी पवार साहेब होते, त्यांनी सांगितलं पाहिजे होतं. वडेट्टीवार मोठ्या गप्पा करतात, मग त्यांनी का नाही केला हे निर्णय आधी? त्यासाठी आमचं स्पष्ट म्हणणं आहे की माझी स्पष्ट मागणी आहे
की उद्धव सरकारने जे टिकणारं ओबीसी आरक्षण आहे त्याच्या बाबतीतला निर्णय घ्यावा. नुसतं वट हुकूम काढला म्हणजे झालं तर असं होणार नाही. कोर्टाचा सुद्धा निर्णय घ्यावा लागेल. कोर्ट काय म्हटलंय ते नक्कीच, म्हणजे ही नुसती वरवरची मलमपट्टी आहे अशा प्रकारचा आरोप या सर्वांचा आहे. जोपर्यंत ठोस निर्णय याबाबतचा होत नाही तोपर्यंत हे आरक्षण ओबीसी समाजाला मिळणार नाही आणि असंच हा जो सगळा गोंधळ आहे तो सुरू असणार आहे. आणि वटहुकूम काढल्यामुळे आणखीन किचकट ही सगळी प्रक्रिया होईल असं देखील म्हणणं या अर्थातच OBC अध्यादेश समाजातील, काढल्यामुळे थोडाफार दिलासा कार्यकर्त्यांचं देण्याचा प्रयत्न जरी सरकार करत असला तरी ओबीसी समाज समाधानीच नसल्याचं आपल्याला बघायला मिळतं. कोणताही शाश्वत निर्णय घ्यावा अशी ते मागणी करतायत. आपण नागपूरला जाणार आहोत. कल्पना नळसकर सुद्धा आपल्या बरोबर आहे. कल्पना, आपण बघतोय की ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रिया सुद्धा उद्विग्न होणार आहेत. कारण आतापर्यंत नाराजी व्यक्त होत होती. सरकार थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न तर करताय. अर्थातच आपण बघतोय कोणत्या तरी ठोस उपाययोजना करावी आणि अगदी याच्यावर सुद्धा आता आपण बघतोय हा जो अध्यादेश काढला तर त्याच्यावर सुद्धा कोर्टात जाण्याची काही जणांनी तयारी केली आहे. त्याबाबत सुद्धा सरकार विचार करणार का, असे अनेक सारे प्रश्न खरं तर आज ओबीसी समाजाच्या मनात आहेत. नागपूरमध्ये नेमका काय प्रतिक्रिया उमटत आहेत? नक्कीच मनुष्य, आपण जर पाहिलं तर काल जेव्हा जाहीर केलं की अध्यादेश काढणार आहेत त्याच्यानंतर विरोधक जे आहेत त्यांनीही टीका केली की आता सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. जेव्हा पूर्वीच हायकोर्टाने जेव्हा आदेश दिले होते तेव्हा का अध्यादेश काढला नाही आणि हे अध्यादेश जे काढले आहेत ते कितपत टिकतील आणि कितपत ओबीसी समाजाला न्याय मिळेल हा देखील प्रश्न. आपल्यासोबत तरुण आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना काय वाटतंय. हा जो अध्यादेश काढला आहे त्यांनी ओबीसी समाजाला कुठेतरी दिलासा मिळणार आहे का? तसं पाहिलं जर का तर हा अध्यादेश जो काढला हे सरकारने 4-6 महिने 5 महिने आधीच करायला पाहिजे होतं, ना की आता 2 आठवडे 4 आठवड्यावर निवडणूक येऊन ठेपल्यानंतर हे अध्यादेश काढून राहिलेले आहेत. बरं, अध्यादेश काढला तर काढला, हा अध्यादेश हा जाऊन जेव्हा कोर्टामध्ये जाईन कोणी याच्यावर विरोध करेल त्यावेळेस हा अध्यादेश टिकला देखील पाहिजे तिथे. आणि खरंच जर का या सरकारला ओबीसीबद्दल कळवा राहिला असता तर यांनी अगोदरच इम्पिरियल सर्व्हे केला असता. सर्व्हेमधून दाखवलं असतं की ओबीसी समाज हा किती मागासलेला आहे आणि यांना खरोखर राजकीय आरक्षणाची किती गरज आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी प्रॉपर रूपरेषा आखली असते की 50% अंतर्गत ओबीसी समाज तसंच SC STचं आरक्षण पण सांभाळताना ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची यांनी प्रॉपर रूपरेषा आखली असती. पण हे सरकार निवड नाटक करून राहिलेलं आहे ओबीसी समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचं. आणि जे पहिलेच्या सरकारने किंवा मागे झालेल्या जे 2 बैठका झाल्या त्यामध्ये देखील विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं होतं की जर का तुम्हाला आरक्षण खरोखर मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला पूर्ण नियोजन करावं लागेल, तसं सर्व्हे करावं लागेल. सर्व्हे करून हे आपल्याला सुप्रीम कोर्टासमोर ठेवावं लागेल, तेव्हा जाऊन ओबीसींना आरक्षण मिळेल. परंतु हे सरकारने काहीही केलं नाही. आणि ह्यांच्या दृष्टीने हे या महानगरपालिकेच्या निवडणुका नसून तर आपलं ग्रामपंचायतच्या निवडणुका नसून तर पुढे येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ते समोर ठेवून आज त्यांना भीती वाटून राहिलेली आहे की आज आपण सरकार जर का ओबीसीच्या पाठीशी दिसून नसेल राहिलं तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे ओबीसी समाज हा या बिघाडी सरकारच्या मागे राहणार नाही, या महाविकास आघाडी सरकारच्या मागे राहणार नाही. आणि ह्याची भीती वाटत असल्यामुळे कुठे ना कुठे फक्त निवड नाटक केलं जात आहे की ओबीसी समाजाच्या मागे ही सरकार उभी आहे करून. नक्कीच नाटक केलं जात आहे, त्याच्यामुळे अध्यादेश काढलाय. तुम्हाला काय वाटतं आहे यांनी ओबीसी समाजाला जे आरक्षण गेलं होतं ते टिकेल का? माझी थोडीशी वेगळी याच्यामध्ये प्रतिक्रिया आहे. म्हणजे मी हे म्हणेल की 8 तारखेला ज्यावेळेला हा आरक्षण ही पद्धत जेव्हा भारतामध्ये लागू करण्यात आली होती त्यावेळेला भारत हा फक्त इंग्रजांच्या याच्यातनं बाहेर निघाला होता. आज 75 वर्ष झाले आहे. 75 वर्षामध्ये पुष्कळ काही बदललं आहे. आज त्यावेळी मागील वर्ग पुष्कळ होते, त्यांच्यासाठी आरक्षण करण्यात आले. पण 8 तारखेला फक्त ओबीसी नाही, ओपन पण आहे, जनरल पण आहे, काही SC आहे, काही NT आहे, SC NT आणि ST. ठीक आहे, याच्यामध्ये पण पुष्कळ लोकांना गरज आहे. पण आता याला तुम्ही आरक्षणचा हा खूप मोठा म्हणजे गैरफायदा भारत देशाला होऊन राहिला. जसं मी जर याच्यात थोडंसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो की जसं मी थोडंसं रिसर्च केला तर याच्यामध्ये जे ब्रिटन कंट्रीज आहे त्याच्यामध्ये इंग्लंड लंडन वगैरे जे आहे ना तिकडे एक प्रोव्हिजन केलं आहे गव्हर्नमेंटनी. हा आहे टॅक्स बँडचा. म्हणजे जो सगळ्यात कमी टॅक्स पेअर आहे त्याला टॅक्स बँड A आहे, त्याच्यातून थोडा जास्त पे करतो तो टॅक्स बँड B आहे. असं करत C D E म्हणजे एकदम हाय टॅक्स बँड पेअर आहे. पण आपल्या इकडे गव्हर्नमेंटची एक अशी प्रोव्हिजन आहे EWS, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, याच्यामध्ये. आणि हे अवेअरनेस पब्लिकमध्ये नाही आहे. तर याला थोडंसं मॉडिफिकेशन करून 8 तारखेसाठी इम्प्रोव्हायझेशन करा की जेणे काय करून याला म्हणजे रिलिजन किंवा कास्ट किंवा सबकास्ट बेसिसवरती आरक्षण नका देऊ. ज्याला गरज आहे, जो डिझर्विंग आहे, ज्याच्यामध्ये गट्स आहे स्कोर करण्यासाठी, स्कोरिंगमध्ये आरक्षण नका देऊ. है ना, तुम्ही त्यांना पूर्ण फी माफ करा ना, पण अशा प्रकारे याला बायफर्केशन नका करू रिलिजन वाईज. मला काय वाटतं की आरक्षणाची गरज नाही आहे?
आरक्षणाची गरज आहे, पण जो डिझर्विंग आहे त्याला भेटत नाही आहे. नक्कीच. तुला काय वाटतं, यंग जनरेशनला काय वाटतंय की ओबीसी आरक्षण आता जे गेलेलं आहे राजकीय, ते काय टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे की नाही करत आहे? आरक्षण का ऐसा है, मुझे ऐसा लगता है कि आरक्षण मार्क्स के ऊपर मिलना चाहिए, ना कि कोई कास्ट के ऊपर या उसके ऊपर मिलना चाहिए. जो डिजर्विंग है उनको ही मिलना चाहिए आरक्षण. नक्कीच. आपण जर पाहिलं असेल तर भरपूर साऱ्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत की आरक्षण जे आहे, जे आता अध्यादेश काढून टिकवण्याचा प्रयत्न करतात आहेत, त्यांची कुठेतरी भूल थाप आहेत. पुढच्या निवडणुका बघून ते काढण्यात आलं. तर बऱ्याच युवकांचं असं म्हणणं आहे की आता आरक्षण जे आहे ते जातीनिहाय न देता ज्याला गरज असेल त्यालाच दिलं पाहिजे, अशाही प्रतिक्रिया उमटतात आहेत. निश्चित वेगवेगळ्या प्रतिक्रिया खरं तर समाजातून उमटताना आपल्याला बघायला मिळतात. काहींचं म्हणणं आहे की आरक्षणाची गरज नाही, अर्थातच त्याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. पण दुसरीकडे आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निघताना आज जो अध्यादेश निघणार आहे तो अध्यादेश खरंच कोर्टात किती टिकणार याबद्दल सुद्धा प्रत्येकालाच उत्सुकता आहे. त्यामुळे ओबीसी समाज सध्या तरी तितकासा समाधानी नसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असतानाच ह्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केला, त्यापैकी वाशिम सुद्धा आहे. गोपाळ व्यास आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. गोपाळ, आपण बघतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणात ओबीसी समाजाने व्यक्त केली, विरोधी पक्ष अगदी आक्रमक झालेला आपल्याला बघायला मिळाला. काल आता अध्यादेश करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तिथल्या ओबीसी समाजाच्या, ओबीसी मतदारांचा नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत? राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यादेश काढण्याचा ओबीसीनं काही ठिकाणी 27% तर काही ठिकाणी 20% आणि काही ठिकाणी 4% आरक्षण मिळेल असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ मंत्री साहेब यांनी सांगितलं होतं. यावर आपल्यासोबत वाशिमचे काही नागरिक आहेत, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, आपलं काय मत आहे? छगन भुजबळ साहेबांनी जो आदेश काढला तो आदेश आताच्या इलेक्शनला लागू नये. ज्या ठिकाणी आदिवासीची संख्या कमी असते त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण वाढलेलं असते आणि तसं ते आहे. पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि हे आरक्षण कॅन्सल करण्यात आलं आणि कुठे कुठे असं झालं असेल की कदाचित 2-3% ओबीसीला जास्त मिळालं असेल, ते यांनी कमी करून घेतलं आणि तो अध्यादेश आणखी निघायचा आहे. छगन भुजबळ साहेबांनी याच्या आधी आदेश काढला असता तर तो या इलेक्शनला लागू झाला असता. पण आता हा आदेश काढून याचा काही उपयोग नाही. हां, ठीक आहे, पुढे उपयोग होईल, पण पुढे 27% आरक्षण हे ओबीसीला मिळालं पाहिजे असं आमचं मत आहे. अजूनही आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत बी आपण चर्चा करूया. सर, तुमचं काय मत आहे? या ठिकाणी महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने अध्यादेश काढण्याचा जो निर्णय घेणार आहेत अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब यांनी काल घोषणा केलेली आहे. परंतु या अध्यादेशाचा सध्या तरी ओबीसींना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 5 जिल्ह्याच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या लागलेल्या आहेत. त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. आणि अशा प्रकारचं आरक्षण द्यायचं असेल किंवा या संदर्भातला जर अध्यादेश काढायचा असेल तर महाराष्ट्र सरकारने सरसकट तो अध्यादेश काढावा आणि 27% पूर्ववत ओबीसीचं जे आरक्षण आहे ते कायम करण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा असं आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. त्या दृष्टीनं आमचे प्रयत्न देखील सुरू आहेत. सरकारनं त्या दृष्टीनं विचार करून ओबीसींना आरक्षण देऊन न्याय देण्याचं काम करावं आणि हे जे आरक्षणाची अध्यादेशाची जी घोषणा झालेली आहे ही आता या 5 जिल्ह्यामधल्या निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याचा या निवडणुकामध्ये कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही आणि पुढे जर हे आरक्षण कायम ठेवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींची तमाम जातीची जनगणना होणं आवश्यक आहे. जनगणून ओबीसींना आरक्षण देऊन न्याय देण्याचं काम करावं आणि हे जे आरक्षणाची अध्यादेशाची जी घोषणा झालेली आहे ही आता या 5 जिल्ह्यामधल्या निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याचा या निवडणुकामध्ये कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही आणि पुढे जर हे आरक्षण कायम ठेवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींची तमाम जातीची जनगणना होणं आवश्यक आहे. जनगणनेचा प्रारंभ सुरुवातीला सरकारने प्रथम करावा, तरच तो न्याय मिळणं शक्य होईल असं आमची भूमिका आहे. निश्चितच आपण बघतोय की सरकारनं तातडीनं न्याय द्यावा ही आता मागणी खरं तर केली जाते आहे. आपण बघतोय
याच संदर्भात धुळ्यामध्ये उमाकांत अहिराव सुद्धा आपल्याबरोबर. उमाकांत, धुळेकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया येतात? कारण आपण बघतोय या अध्यादेशाचा कुठेतरी फायदा आता होणार नाही असं बोललं जात आहे, पण यावर प्रतिक्रिया नेमक्या काय उमटत आहेत? कारण अचानक अशा प्रकारे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे नाराजी मोठ्या प्रमाणात धुळ्यामध्ये व्यक्त केली जात होती. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणावरून अध्यादेश काढलेला आहे. काही ठिकाणी 27% तर काही ठिकाणी 20% तर काही ठिकाणी 4% आरक्षणाचा अध्यादेश काढलेला आहे. नेमकं ओबीसी समाजाचे जे नेते त्यांना काय वाटतं? आपल्यासोबत भैया गांगुर्डे, तुम्हाला काय वाटतं नेमकं राज्य सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे त्या संदर्भात काय सांगा? काल राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेत असताना घाईघाईने एक अध्यादेश काढण्याची त्या ठिकाणी प्रक्रिया केलेली. परंतु या ठिकाणी आम्ही ओबीसी समाजाचा प्रचंड या ठिकाणी राज्यभरामध्ये आक्रोश सुरू आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकारने घाईघाईमध्ये काढलेला हा जो अध्यादेश आहे, मुळामध्ये हा अध्यादेश आता ज्या 5 जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुका आता लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये लागू होईल का नाही या संदर्भामध्ये आम्हाला शंका आहे. दुसरी गोष्ट, फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यभरामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिका ज्यांना आपण मिनी मंत्रालय म्हणतो त्या निवडणुका मोठ्या प्रमाणावर होणार आहेत. त्यावेळेस देखील हा अध्यादेश लागू होईल की नाही होईल. मुळात हा अध्यादेश कोर्टात कुठपर्यंत टिकेल, कारण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आपण जेव्हा जातोय त्या सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींच्या आकडेवारी संदर्भामध्ये आपण काय प्रयत्न करतो, राज्य सरकार काय प्रयत्न करतं या संदर्भामध्ये ठोस काहीतरी त्या ठिकाणी सांगितल्याशिवाय या निवडणुकांना सुप्रीम कोर्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थगिती त्या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि जर सुप्रीम कोर्ट स्थगिती देणार नसेल तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्यांच्या नियमाप्रमाणे जागा भरण्याची प्रक्रिया त्यांना करावी लागणार आहे. तर या संदर्भामध्ये आमची स्पष्ट अशी परत एकदा मागणी आहे की हा अध्यादेश आजच्या आज राज्य सरकारने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जावं. या अध्यादेशाच्या भरोश्यावर पुढे काय होणार आहे हे लवकरात लवकर ओबीसी जनतेला सांगावं, नाहीतर या राज्यातली जनता या सरकारला माफ करणार. खरं तर ज्या पद्धतीने आपल्याला दिसतं आहे की मराठा समाज ओबीसी समाज आजही आक्रमक होताना दिसतं आहे. राज्य सरकार फक्त जो अध्यादेश काढतं आहे तो टिकणार का हा देखील एक प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? हां, नमस्कार. गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या आरक्षणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये रणकंदन सुरू आहे आणि खरं बघितलं गेलं तर आरक्षण हे का दिलं जातं, आरक्षणाच्या पाठीमागची भूमिका काय आहे. 26 जुलै 1902 साली राजश्री शाहू महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये आपलं आरक्षण लागू करण्यात आलं गेलेलं आहे की जो मागासवर्गीय आहे, जो मागासलेला आहे, हा वर्ग खऱ्या अर्थाने सत्तेत आला पाहिजे, त्याला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली गेली पाहिजे आणि त्याला त्याचा मताप्रमाणे त्याला त्याचा अधिकार मिळाला गेला पाहिजे. या भूमिकेतून हे आरक्षण दिलं गेलेलं आहे. परंतु आता जो काल परवाचा जो काही सरकारने अध्यादेश काढलेला आहे, अध्यादेश म्हणजे एक प्रकारचा वटहुकूम आहे आणि तो शेवटपर्यंत टिकेल की नाही ते टिकेल सांगता येणार नाही. 93वी जी घटना दुरुस्ती केली आणि याच्यामध्ये ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलेलं होतं, परंतु 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं गेलेलं आहे आणि काल परवाच्या आरक्षणानुसार आपलं या अध्यादेशानुसार ओबीसींना काही ठिकाणी 27%, 20% आणि 4% आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने हे तात्पुरती वोट बँक आपल्याला मतदार कशा प्रकारचे मिळतील, आपल्याला राजकारण कशा प्रकारचं करता येईल याच भूमिकेमधून खऱ्या अर्थाने हा अध्यादेश काढला गेलेला आहे. शासनाने असे खऱ्या अर्थाने ठोस पावलं उचलली पाहिजेत. निश्चित शासनाने ठोस पावलं उचलली पाहिजे ही मागणी आता खरं तर सगळीकडनंच केली जाते. म्हणजे फक्त अध्यादेश आता शासन करताय त्यावर ओबीसी समाज समाधानी नाहीये. ठोस पावलं उचलून आपण फक्त शाश्वत निर्णय घेणं गरजेचं आहे. अकोल्याला जाऊया. अमोल नांदुरकर सुद्धा आपल्या बरोबर आहे. अमोल, काय नेमक्या अकोलेकरांच्या प्रतिक्रिया येतात? आता 5 ऑक्टोबरपासून खरं तर या पोटनिवडणुका आता अकोल्यामध्ये सुद्धा लागू झालेल्या आहेत. राज्य शासनाने काल अध्यादेश काढण्याचे आदेश दिलेले आहे. अध्यादेश काढल्यानंतर काही ठिकाणी 27%, काही ठिकाणी 20% तर काही ठिकाणी 4% आरक्षण मिळणार आहे. या संदर्भात अकोल्यातील ओबीसी नेत्यांना काय वाटते त्यांनाच विचारूया. माझ्यासोबत जयंत मसने आहे. सर, मला सांगा, राज्य शासन आता अध्यादेश काढणार आहे ओबीसी समाजाबद्दल, तर तुमचं काय मत आहे? काही ठिकाणी 27%, काही ठिकाणी 20%, काही ठिकाणी 4% भेटणार आहे. नाही, काय होणार आहे, ओबीसी संख्या खरं तर एम्पिरिकल डाटा उपलब्ध नाही आहे. शासनाने ताबडतोब तो डाटा उपलब्ध करून देणं, सर्वे करण्याचा, कारण शासकीय यंत्रणा सर्व तयार आहे. यांनी जर एम्पिरिकल डाटा जर तयार केला तर ताबडतोब त्याप्रमाणे लोकांना ओबीसीला आरक्षण मिळणार. कुठं 4%, कुणाला ओबीसीवर हा अन्याय आहे.
कारण 27% आरक्षण ओबीसी होतं आणि 27% त्यांनी कायम ठेवायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात असं 3, 4, 5, 7% असं न करता त्यांनी सरळ 27% ओबीसीना आरक्षण देण्यात यावे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण काय शासनाच्या चुकीमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झालेलं आहे. कारण शासनाने कोर्टाने 8 महिन्यामध्ये 13 वेळा तारखा दिल्या राज्य शासनाला किंवा तुम्ही डाटा द्या दिलंच नाही. त्याच्यामुळे कोर्ट आहे सुप्रीम कोर्टाने स्थगित दिलेली आहे. राज्य शासनाने ताबडतोब डाटा उपलब्ध करून समान म्हणजे 27% ओबीसीना आरक्षण देण्यात यावे अशी आमची राज्य शासनाला विनंती आहे. 27% आरक्षण समान मिळालं पाहिजे अशी ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. आणखी माझ्यासोबत काही नेते आहे. दादा मला सांगा 27%, 20% तर काही ठिकाणी 4%, तुम्हाला काय वाटते? बघा, सर्वप्रथम तर मी राज्य सरकारचा धन्यवाद मानतो. कारण की मागच्या वेळेसच्या सरकारने इम्पिरियल डाटाचं जे राजकारण केलं ते सगळ्यांना सर्वप्रत आहे, सर्वांना माहितीच आहे. परंतु या सरकारने तो प्रयत्न तरी केला. कमीत कमी आम्हाला असं वाटत आहे की आता आम्ही पेशवाईमध्ये नाही जगत आहे, आम्ही आमच्या स्वराज्यामध्ये जगत आहे. त्यामुळे मी या सरकारचा धन्यवाद करतो. आणि ज्या चुका होत असतील किंवा तुम्हाला वाटत असतील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला बघायला मिळतात. अध्यादेश काढण्याचा निर्णय खरं तर घेण्यात आलेला आहे, मात्र त्यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग सुकर होणार का हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. कारण जो अध्यादेश काढण्यात आला तो कोर्टात कितपत टिकणार याबद्दल सगळ्याच ओबीसी समाजाच्या मनात शंका उपस्थित झालेली आहे.